यावर्षी बेळारी नाल्यातून होणारे भात पिकाचे नुकसान टाळणार का असा प्रश्न बळीराजाला पडला आहे। बेळारी नाल्यामध्ये वर्षातून 2-3 वेळा पूर येतो, ज्यामुळे हजारो एकर जमीन पाण्याखाली व्यापली जाते। बासमती भातासह उत्तम दर्जाचे पीक पाण्यात कुजून जाते। याचे एकमेव कारण म्हटलं तर बेळारी नाल्यात वर्षानुवर्षे साचून राहिलेले गाळ। केएलई हॉस्पिटल व वडगाव परिसरातील ड्रेनेज पाणी देखील याच नाल्याला वाहून आल्यामुळे ही समस्या आणखीन वाढली आहे। अनेक वेळा शेतकऱ्यांनी सरकार दरबारी निवेदन देऊन नाला साफसफाई करावी यासाठी मागणी केली होती, पण याकडे भारतीय जनता पक्ष असो, काँग्रेस पक्ष असो किंवा कोणत्याच पक्षाच्या सरकारने लक्ष दिले नसल्याचे समजत आहे। यावर्षी शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान काही प्रमाणात का होईना टाळावा म्हणून वडगाव परिसरातील एका शिष्टमंडळाने बालकल्याण विकास मंत्री व ग्रामीणचे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या समोर समस्या मांडली। यावर हेब्बाळकर यांनी आपल्या स्वखर्चातून पोकलँडच्या सहाय्याने बेळारी नाल्यातील गाळ काढण्यास सांगितले असल्याचे समजले आहे। शेतकऱ्यांचा यावर्षी नुकसान टाळणार असल्याचे पीकेपीएस अध्यक्ष अमोल देसाई म्हणाले। वर्ष एक बेळारी नाला हा असलेला हा शेतकऱ्यांच्यासाठी हा जीवदान नसून आहे की नाही, शेतकऱ्यांच्यासाठी एक श्राप ठरलेला हा नाला। ह्या पद्धतीने आता ह्या बेळारी नाल्याचा उल्लेख होत आहे। गेली 30-32 वर्षाच्या पूर्वी रामभाऊ पोद्दार साहेब असताना त्यावेळेला एकदा बेळारी नाल्याचं खोदाई काम झालं होतं। त्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये बेळगावचे खासदार श्रीयुत सुरेश अंगडी साहेब होते। त्याचबरोबर हे आमच्या या दक्षिणेचे त्यावेळेला उचगाव मतदारसंघ होता, त्यावेळेला इथले आमदार स्थानिक श्रीयुत मनोहरराव किनेकर साहेब होते। ह्यांच्या पिरियडमध्ये एकदा 3,70 लाख रुपयेचा ह्या बेळारी नाल्यासाठी फंड मंजूर झाला होता। त्या फंडामधला 60% फंड हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा आणि 40% फंड हा स्टेट गव्हर्नमेंटचा। ह्या पद्धतीनं त्यावेळेला नाल्याचं काम सुरुवात झाली होती। त्यावेळेला अडचण ही झाली आहे की पावसाळा येण्यापूर्वीच ह्या कामाला सुरुवात करण्यात आली आणि त्याच्यानंतर लगेच चालू झाला। एक 8 दिवसात पावसाळा चालू झाला आणि ते काम तिथं रगडलं। त्यावेळेला 3,70 लाखाचा हिशोबा कागदोपत्री दाखवण्यात आला की बेळारी नाला कंप्लीट झाला आहे म्हणून। तर हे चुकीच्या पद्धतीने ह्या पद्धतीनं असा श्राप लागला आहे बेळारी नाल्याला। गेली 25-30 वर्ष प्रत्येक लोकप्रतिनिधींना आम्ही वारंवार विनंती करत होतो, मग ते लोकप्रतिनिधी आमच्या समितीचे असो किंवा काँग्रेसचे असो किंवा भारतीय जनता पक्षाचे असो किंवा इतर पक्षाचे, आज गायत ह्या बेळारी नाल्यासाठी कोण आपलं सहकार्य केलं नाहीत, ना स्वतःच्या खिशातून आणि ना सरकारी फंडामधून। तर मागे एकदा मी सांगितल्या प्रकारे नाबार्डमधून रामभाऊ पोद्दार साहेबांनी याची मंजुरी मिळवली होती त्यावेळेला। तर आता जवळपास बेळारीच्या उजव्या बाजूला आणि बेळारीच्या डाव्या बाजूला असं करून 1200-1500 एकर जमीन ही बेळारी नाल्यामुळे गेली 25 ते 30 वर्ष ही कुजत आलेली आहे। आणि त्याचं नुकसान भरपाई म्हणून जी सरकार आली त्यांनी एकरी 700 रुपये हे कॉम्पेन्सेशन हे शेतकऱ्याला देऊन ही शेतकऱ्याची थटा केलेली आहे। बघा, 700 रुपयेमध्ये त्या एका एकरामध्ये धान्य पेरण्याचं बीसुद्धा हे मिळू शकत नाही, अशा पद्धतीचं तटपुंजी रक्कम हे सरकार आज देत आलेलं आहे। त्याच वेळेला बऱ्याच वेळेला मी तक्रारी करून मोर्चे करून आम्ही सरकारला सांगितलं आहे, तुम्ही आम्हाला भीक देऊ नका, खरं हे तुमची हे बेळारीचं कुत्रे आवरा, ह्या भाषेत आम्ही सरकारला सुद्धा ठणकावलं होतं, तरी अजून कुणाला जाग आली नव्हती। आता परवाच्या इलेक्शनानिमित्त ग्रामीणच्या आमदार, त्याचबरोबर वुमन अँड चाइल्ड वेलफेअर मिनिस्टर सौभाग्यवती लक्ष्मी हेब्बाळकर मॅडम, आम्ही एक कमिटी तयार केली आहे आणि ही बेळारी नाल्यासाठी एक कमिटी वेगळी आम्ही तयार केली आहे गावची मीटिंग घेऊन। आणि त्या कमिटीमध्ये आमचे सहकारी मित्र श्री कीर्तिकुमार कुलकर्णी यांना अध्यक्ष केलेलं आहे आणि अनंत कनबरकर यांना सेक्रेटरी म्हणून यांची नेमणूक केलेली आहे। तर यांच्या सगळ्या टीमच्या अंडरच्या देखरेखीखाली या कामाला सुरुवात झाली। एका फक्त आमच्या क्षणाचाही विलंब न करता हेब्बाळकर मॅडमनी स्वतःच्या खिशातले पैसे, सरकारी फंडातले नव्हे साहेब, स्वतःच्या खिशातले पैसे त्यांनी देऊन दुसऱ्या दिवशीपासून आमच्या कामाला सुरुवात केलेली आहे। तर त्यांनी आम्हाला वचन दिलेलं आहे, 1 महिन्यासाठी 2 पोकलँड त्यांचं काय असलेलं भाडं आणि त्याला काय लागतो तो डिझेलचा खर्च प्रत्येक वेळोवेळी आम्हाला विचारून ते देत आलेले आहेत। ह्या पद्धतीनं गेले 15 दिवस नाल्याचं खोदकाम आता सुरू झालेलं आहे। त्याचबरोबर आलेली घाण आणि महत्त्वाचं म्हणजे पूर्वी बेळारी नाला साहेब असा नव्हता, आता बेळारी नाल्यामध्ये सगळा गावचा कचरा, ह्या केएलई चॅरिटेबल हॉस्पिटलचा कचरा, गावचा कचरा, येणारे जाणारे लोकांनी आपल्या घरचा कचरासुद्धा बेळारी नाल्याला कुडा केलेला आहे। तर हा कचरा शेतकऱ्यांच्या शेतात जात आहे, मग त्याच्यामध्ये सुया असतील
केमिकल विषाचं पाणी असेल, केमिकल असेल, इंजिक्शन एक म्हणजे 10 सगळं घाणेरड्या पद्धतीचं ह्या बेळारी नाल्याला आता हा श्राप ठरलेला आहे. तर आमदार हेबाळकर मॅडमच्या पुण्यानं या कामाला सुरुवात दिली आहे. गेले 15 दिवस हे काम सुरू आहे आणि आमची कमिटी आहे, कमिटीच्या देखरेखीखाली आहे व्यवस्थित सगळं काम सुरू आहे. एवढंच मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना जनतेला मी सांगू इच्छितो. धन्यवाद. अनगोल ते सुळेभावीपर्यंत हा नाला शेतकऱ्यांसाठी नुकसानदायक ठरला होता, पण लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रयत्नामुळे शेतकरी आता नुकसानीपासून वंचित होणार असल्याचे कमिटीचे अध्यक्ष कीर्तिकुमार कुलकर्णी म्हणाले. येळूर बेळारी नाल्यावर जो ब्रिज आहे याजवळ आता हे काम आलेलं आहे. धामणे रस्त्याच्या बेळारी नाल्याच्या पुलापासून काम सुरुवात केलेली आहे. दक्षिणेकडच्या बाजूचं 2 किलोमीटर लांबीचा नाला सफाई काम पूर्ण झालेलं आहे. टोटल 27 किलोमीटर लांबीचा हा नाला आहे. लक्ष्मीताई हेब्बाळकर यांच्या सहकार्यानं आणि त्यांनी उपलब्ध करून दिलेली मशिनरी, डिझेल ह्या सगळ्या आम्हाला सहकार्य दिल्यामुळे हे काम व्यवस्थित चालू आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांनी सहकार्य दिले आहेत आणि हे काम व्यवस्थित चालू आहे. नाला सफाई काम चालू आहे. यापासून सगळ्या शेतकऱ्यांना वडगावपासून सुळेवावीपर्यंतच्या सगळ्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे आणि हे पिढ्यानपिढ्या होणारं काम, आशीर्वादाचं काम यांनी करून दिलेलं आहे. धन्यवाद. कीर्तिकुमार कुलकर्णी. भात पेरणी झाल्यानंतर आढळ्याच्या पावसाने हा नाला ओव्हरफ्लो होतो आणि अनेक शेतकऱ्यांचे पीक पाण्याखाली जाते. याची यावर्षी शेतकऱ्यांनी खबरदारी घेत नाल्यातील गाळ काढण्यास शेतकऱ्यांनी सहकार्य केले आहे, असे माजी नगरसेवक मनोहर हलगेकर म्हणाले. वडगाव भागातील जो बेळारी नाला आहे हा गेल्या अनेक वर्षापासून त्यामध्ये पोकळी लागून आजूबाजूच्या शेतीचं नुकसान होत होतं. पण गेल्या काही दिवसापासून या वडगाव भागात आमची एक कमिटी केली गेली आणि त्या कमिटीचे अध्यक्ष कुमार कुलकर्णी यांना नेमण्यात आलं आणि या कामाची सुरुवात झाली. कारण ह्या कामाची पारदर्शकता राहावी, व्यवस्थित व्हावं यासाठी ही कमिटी केलेली आहे आणि या कमिटीमार्फत हे काम व्यवस्थितरित्या मला वाटतं 10 ते 15 दिवस झाले आता हे काम चालू आहे आणि हे काम झाल्यानंतरच या भागातली शेती ही जवळजवळ 1200 ते 1500 एकर शेती पिकणार आहे. यासाठी सर्व आमच्या शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे की हे काम चालू झाल्यामुळे. कारण या कामाची सुरुवात व्हावी यासाठी कृषीपतींचे चेअरमन अमोल देसाई असतील, कुमार कुलकर्णी असतील आणि त्यांचे सर्व संचालक असतील यांनी वेळोवेळी ह्या कामासाठी फॉलोअप घेतलं आणि त्यामुळंच हे काम चालू झालं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण त्या बेळारी नाल्यामुळे जी शेतीचं नुकसान होत होतं ते यापुढं मला वाटतं थोडं कमी होईल आणि यासाठी सर्व शेतकऱ्यांनी देखील सहकार्य केलेलं आहे आणि यापुढं सर्व शेतकऱ्यांनी असं सहकार्य करावं असं मी त्यांना विनंती करतो. पीकेपीएसच्या संचालिका माधुरी बिर्जे यांनी नाल्यातील गाळ काढल्यामुळे अनेक वर्षांपासून होणाऱ्या नुकसानापासून यावर्षी दिलासा मिळणार असल्याचे सांगत शेतकरी या नाल्याच्या अभिवृद्धीसाठी सहकार्य करत असल्याचे सांगितले. आता झाले 10-12 दिवस बेळारी नाला ते स्वच्छता करायला सुरुवात झालेली आहे. आम्ही कृषीपती सेवा संघटने आणि रईत सेवा संघटनेतर्फे चालू केलेलं आहे आणि मॅडमच्या याच्यात मॅडमला आम्ही रिक्वेस्ट केलं, ते काम त्यांनी चालू केलेलं आहेत आणि रैतांचं फारच नुकसान होत होतं याच्यामध्ये. आता ते रैतांना पण जरा रैतं पण खुश होणार, सगळ्यांचं चांगलं होणार आहे. बस. किती जमीन इथे? 1000 एकर जमीन खराब होते यावर बेळारी नाला बंद हे ब्लॉकेज झाल्यामुळे. आता ते स्वच्छता केल्यामुळे सगळे रैतांना चांगले होते, सगळ्या रैता. यावेळी शेतकरी मनोहर पाटीलसह अनेक शेतकऱ्यांना एकत्रित करून कमिटी बनवल्यानेच या कार्याला चालना मिळाल्याचे स्पष्ट होते. महादेव पवार, कन्नडम्मा न्यूज नेटवर्क, बेळगावी.